वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वनप्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नुकताच सुरू झाला असून आज आपण मुक्कामी आहोत बरडमध्ये। येथे 2 दिवसाचा मुक्काम आल्यामुळे आज जरासं निवांत आहे सगळं। त्यामुळं एक आज असं वाटलं की एक व्हिडिओ करावा, तो म्हणजे पालाचं नियोजन कसं असतो आणि वारकरी कसा झोपतो, कसा राहतो। एकंदरीत आपल्या घरामध्ये जर पाहिलं तर आपल्याला फॅन लागतो, AC लागतंय, कूलर लागतंय, याच्याशिवाय माणूस झोपू शकत नाही। मच्छरदाणीसुद्धा लागते किंवा मच्छर कॉईल लागतो। मग इथं वारकरी कसा निवांत राहतो आणि वारकरी ह्या पालामध्ये कसा झोपतो, किती वारकरी असतात एका पालामध्ये? सरासरी एका पालामध्ये मोठा पाल असेल तर 20 वारकरी असतात, छोटा पाल असेल तर 10 असतात, काही एखादा त्याच्यापेक्षा मध्यम पाल असेल तर 15 असतात। बरं, आपल्या दिंडीमध्ये किती पाल आहेत आणि किती वारकरी आहेत? आता सध्या यावर्षी आमच्याकडे 35 पाल आहेत आणि 600 वारकरी आहेत। याचं नियोजन कसं करता तुम्ही? पाल किती वाजता ठोकावं लागतात, किती वाजता काढावं लागतात? सकाळी 4 वाजता तंबू काढावंच लागतात। 4 वाजता तंबू काढून रात्रीच्या मुक्कामीच्या जागेवर जशी रस्त्याची व्यवस्था असेल तर लवकर जाता येतं, एखाद्या वेळेस जामिंग येतं, रस्त्यामध्ये काही अडचणी येतात त्यावेळेला एखाद्या वेळेस 12 वाजता जायला। तिथं गेल्यानंतर पुन्हा हे सगळे तंबू उभे करावे लागतात। तंबू उभे करण्याकरता माझ्यासोबत 10 पोराची टीम आहे आणि 10 मुलाची टीम आहे। ते 10 मुलं सकाळी 3 वाजता उठतात। आता आमचा तो अनंत मंडारा एक कॅप्टन आहे बा, तो शिट्टी ही शिट्टी वाजवली म्हणजे नेमकं काय असते, कसं? ही शिट्टी वाजवली म्हणजे काय करायचं, लोकांना उठवायचं, पाला आवरा माझे पाल गुंडाळायचे आणि पुढं जायचं घेऊन। किती वाजता शिट्टी वाजवता तुम्ही रोज रात्री? रोज रात्री 2 वाजता शिट्टी वाजवायची। पालातून किती वाजता लोक वारकरी बाहेर पडतात? लवकर बाहेर 4 वाजता निघतात बाहेर। 3 वाजता 3-3:30 ला बाहेर पडतात। मग तिथून ते कसं कुठं झोपणार? काय काय नंबर तर सकाळी उशिरा लागतो। ते काही कोणी तोंड धुतात, कोणी चहा पाणी पितात, कोणी हे करतात, कोणी आम्ही आमचं पाल उपटून गुंडाळून घेऊन जायचं पुढं। पुढे कुठं जाता तुम्ही? दुसऱ्या ठेप्याला कुठं जिथं ठेपा तिथं जातो आम्ही। पुन्हा बारी लागते, अशी वाटणं वाहनाची बारी लागती, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर जावं पाल काढावं लागतं। त्याच्यामुळे लवकर आम्हाला पाल काढावं लागतात। महाराज, एकंदरीत या महिन्याभर वारीचं कसं नियोजन असतं? तर याचं नियोजन फार सुरुवातीपासून ठेवावं लागतं। वाहनं कुठली लावायची, वारकरी कोणती जमा करायचे, पंक्तीवाल्याला त्याला भेटावं लागतं, अन्नदात्याला भेटावं लागतं, अन्नदात्याकडून जे काही वारकऱ्याला अन्नदान करायचं ते जमवावं लागतं। प्रत्येकाच्या घरी एकेकाला पत्रिका पोचती करावे लागतात। सर्वांना जे ते आव्हान करावं लागतं, वा चला माऊलीच्या सोहळ्याला, चला माऊलीच्या सोहळ्याला, आणि सर्वांना आणावं लागतं। आता प्रत्येकाच्या घरी गेल्या प्रत्येकजण आपापल्या अडचणी सांगतात, महाराज आमची अशी अडचण आहे, आमची तशी अडचण आहे, बाबा काही वेळेला आम्हाला सांभाळून घ्या। सांभाळून मी घ्यावं ते, कोणाची आर्थिक अडचण असती, कोणाची शारीरिक अडचण असती। शारीरिक अडचण असेल तर त्याला म्हणावं बाबा तुला जर शारीरिक अडचण असेल तर माझ्याबरोबर तुला जिथं जवळचा ठेपा असेल तर चाल, नाही चालू झालं तर मी गाडीत बसवून घेतो, पण जसं असेल तसं ॲडजस्ट करून घ्यायचं। काय हे 34 वर्षापासून सेवा करता, काय समाधान काय आहे? समाधान एकच आहे की या 34 वर्षाच्या वारीच्या याच्यातून समाधान, माझ्या जीवनातलं पहिलं समाधान सांगतो। 2020ला कोरोनासारखी महामारी आली, RT-PCR माझा स्कोर 28 आला होता आणि 28च्या स्कोरमध्ये मी त्यावेळेस दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो। त्यावेळेस सांगितलं, माऊली मी तुम्हाला जर वारी करायची असेल तर मला याच्यातून ठेवतील, नसली वारी खंडवायची तर खंडवतील। पण त्या दिवशी माझा दमाय कमी झाला, माझा ऑक्सिजनही वाढला आणि मला इंजेक्शन लागलं नाही, गोळी लागली नाही। माऊलीनं मला त्या कोरोनातून काढलं। हे वारीचा चमत्कार, हे वारीचा चमत्कार आहे। याच्या पूर्वीचा नगरच्या पुढे सुपा फाट्यावर गेल्यानंतर आमच्या गाडीचा समोरचा टायर फुटला। टायर फुटून 2 टायर निघून गेले। गाडी 50 फूट खोल दरीच्या कठड्यावर गेली। एवढी गाडी वाकडी झाली, ती गाडी खाली पडाली तर मी तर वाचतच नव्हतो, पण माझ्याबरोबरचे 50 माणसं मरत होते। माऊलीला हात जोडले, माऊली
तर ताबडतोब ती गाडी फक्त एका पुलाच्या एका गजामध्ये टायर अडकलं आणि गाडी अशी 3 क्रेनने काढावं लागली, पण माझ्या अंगाला खरचटलं सुद्धा नाही. आणि कसल्या प्रकारे तेवढ्याला तेवढे वारकरी सुखरूप माऊलीनं काढले. मागच्या वर्षी आमच्या दिंडीचा जात असताना समोरचा टायर ब्रेक फेल झाला. दरीमध्ये गाडी जायची, माऊलीचे उपकार आहेत त्याच्यातल्या एकाही व्यक्तीला आतापर्यंत पुन्हा 34 वर्षाच्या काळामध्ये आमचे वारकरी कुठं चिखलात झोपले, कुठं पाण्यात झोपले, कुठं दगडावर झोपले, पण ते एक रेकॉर्ड सांगतो मी, कसल्याही जे जातात RCCच्या घरामध्ये साप विंचू निघतात, परंतु आतापर्यंत आमच्या वारीतल्या एकाही वारकऱ्याला माऊलीनं कोणाला विंचू किंवा सर्प किंवा प्राण्याचा त्रास होऊ द्यायला नाही. एवढं मला माऊली हे सांगा की आपण घरामध्ये खूप सोयी असतात, कूलर असते, फॅन असते, सगळं असते, इथं पालामध्ये काहीच नसते ना, तरी वारकरी शांत कसे झोपतात? इथं पालामध्ये वारकऱ्याचं ध्येय एकच आहे, कारण आम्ही परंपरेला जपणार आहेत आणि आम्ही धर्माची परंपरा मानणारा वर्ग आहे. हा वारकरी म्हणजे धर्मपंथाला जागणार आहे. आमचं अधिष्ठान तुकोबाराय ज्ञानोबाराय. तुकोबाराय ज्ञानोबाराय ज्यावेळेस वारीला निघाले त्यांना रावटी बी नव्हती. रावटी नव्हती, त्यांना कोणी पंक्ती घालणारं नव्हतं, त्यांना कोणी पाणी आकाश मंडप पृथ्वी आसन रम्यते ते मन क्रीडा करू, अशा अवस्थेनं तुकोबारायनं ज्ञानोबारायनं वारी केली. त्यांच्यापेक्षा आम्ही सुविधेमध्ये आहोत. कारण केव्हाही आपण कोणाच्या 3 मजली बंगल्याकडे पाहण्यापेक्षा झोपडीकडे पाहून चाललं तर माणसाला समाधान मिळतं. आमच्या पूर्वजानं साधू संतांनी अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये वाऱ्या केल्या, त्यांच्यापेक्षा आम्ही कितीतरी पटीने आनंदात आहोत, हेच आम्हाला समाधान आहे. आणि आम्हाला कसल्या प्रकारची चिंता नाही. माऊली नेते, माऊली घरपोच पोचते, सगळा भार माऊलीवर असतो आमचा. आणि माऊली ही जगाची आई आहे आणि ती जगाची आहे, कारण ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आहे बरं का. ती सगळ्या अनाथ लेकराला सांभाळून नेते माऊली. याच्यामध्ये कोणी मी करता नाही, कोणी माझा करता नाही, कोण आहे सर्वस्व जे त्या तरी माऊली आहेत आणि सर्वस्व माऊली सांभाळून घेतात. जे या रस्त्यामध्ये कोणी भेटलं माऊलीशिवाय हा शब्द नाही. मी आता माझ्या ज्या दिंडीमध्ये जवळपास 34 वर्षापासून सगळा संच सांभाळतो. संच सांभाळत असताना जेवढे काही आहेत ते या न्यायानं चालतो, कारण विठू माझा लेकुरमाळा संगे गोपाळाचा मेळा. सर्व जे त्या माझ्या मुलासारखे, माझ्या आईसारख्या, माझ्या बहिणीसारख्या आणि माझ्या बंधूसारखे, माझ्या वडिलासारखे वारकरी सगळे समजतो, माझा परिवार समजतो. आणि त्या परिवारातला एक सेवक म्हणून मी त्यांची सेवा करत असतो. काही वेळेला काही जरी प्रकार ओळाले तरी त्या प्रकाराचा मी कोणावर शब्द टाकत नाही. मी माझ्या स्वतःच्या जीवावर घ्यावं लागतो. आणि आपण आपल्या जीवावर घेऊन सर्वांना कोणालाही जे त्यात त्रास नाही होणार याची शक्यतो काळजी घेतली तर वारी चालते. शेवटच्या श्वासापर्यंत वारी करणार. शेवटच्या श्वासापर्यंत वारी करणार. आमच्यात असं मत आहे की राम राम म्हणता जावं माझा प्राण. माझा तर असं निश्चय की मला वाटते माऊलीनं मला माऊलीच्या वारीतच स्थारा द्यावा आणि माऊलीवर निष्ठा द्यावा. वा, त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आमच्या वारकऱ्याचं कोणतंच नाही. पायाला चप्पल नसू द्या, खायला भाकरी नसू द्या, किंवा निवारा नसू द्या, कुठे बघा निवारा जरी असला, माऊलीच्या मनात असलं तर माऊली जीव घालते. माऊलीच्या मनात नसेल तर जवळ असून सुद्धा उपाशी मरावं लागतं. माऊली येते, कारण कोण आहे, दाने दाने पेली काय खाने वाले कलाम. समय के पहिले और समय के पहिले कुछ मिलता नाही और समय के बाद कुछ ढलता नाही. हे होते वारकरी संप्रदायामधले 112 दिंडीमध्ये चालवणारे केशव महाराज. त्यांचा एक निर्धार आहे, शेवटी माऊलीकडे एक मागणं आहे, मला मरण दे माऊली, फक्त माऊलीच्या वाटेनंच दे. रामकृष्णारी. परत अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूया.